आणि जरा जोरात म्हणा हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. वाजवा हालेलुया. Blessed be the name of the Lord. Worship you, Jesus. Hallelujah. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे असं मी स्वागत करतो. Welcome you all in the name of the beloved Son of the Most High God, Lord Jesus Christ. यावेळेस आपल्या जागेवर आपण बसून घेऊया. Let us all be seated. तुमचं स्वागत केल्यानंतर तो स्वीकारा आणि मग बसा जागेवर. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेत आहोत, घेतलेला आहे. And we are experiencing how good the Lord is, and we are experiencing it daily. आणि दर रविवारी, दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी, दर आठवड्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये, आठवड्यातल्या प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक प्रहरामध्ये तो अनुभव आम्ही घेत आहोत. And every day of the week, every moment, every hour of that day we are experiencing it. देवाचे लोक नेहमी जय उत्सव करणारे लोक असणार आहेत. And people of God are always rejoicing. देवाचे लोक नेहमी जय जयकार करणारे लोक असतात. And people of God are always who rejoice. कारण देवाने जो विजय दिलेला आहे तो न संपणारा आहे. The victory given by God never ends. तर तो पूर्ण होणार आहे. But it perfects. आणि पूर्ण त्यावेळेला होईल. And it completes. जेव्हा देव त्याचा आम्हाला जीवनाचा मुकुट देईल. When God will give us a crown of life. आणि त्याच्यानंतर तर आम्ही पाहतो निरंतर प्रभूचे स्तवन, निरंतर प्रभूची आराधना आम्ही करणार आहोत. And after that for eternity we have to praise and worship him. कारण तेच आमचं काम आहे. Because that is our job. कारण इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा तो देव पवित्र देव आहे. Because he is the holy God who dwells in the worship of Israel. म्हणून परमेश्वराचा जय जयकार करा असं देवाचं वचन आम्हाला सांगतो. So rejoice in the Lord always, says the word. स्तोत्रातल्या 98 अध्यायामधली काही वचन आपण वाचूया. तिथं बघा काय लिहिलेलं आहे. Psalms 98 we read. त्या वचनाप्रमाणे आमचं जीवन असणं गरजेचं आहे. And according to this word our life should be. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. हालेलुया हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, the word of God tells us, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. Oh, sing to the Lord a new song. त्याचं गुणगान आम्हाला करायचं आहे. Sing a song to him. नवं गीत गाऊन आम्हाला त्याचं गुणगान करायचं आहे. Present a new song to him. त्याचं कारण काय आहे? The reason for that. कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहे. For he has done marvelous things for us. हालेलुया Hallelujah. आणि त्यानं त्याचं तुमच्या माझ्या जीवनामध्ये ते अद्भुत कृत्य केलेली आहेत. He has done marvelous things in our life. आम्हासाठी आपला प्रिय पुत्र दिलेला आहे. He gave his beloved son for us. आणि त्या ख्रिस्तामध्ये आम्ही वाटचाल करत असताना, while we walk in that Christ, प्रति दिवशी देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. every day God does marvelous things in our lives. आम्हा प्रत्येकाचं जीवन साक्षीरूपी मेघानं त्याला वेढलेलं आहे. Our life is covered with a cloud of testimony. अद्भुत कृत्य करणारा तो आमचा देव आहे. It does marvelous deeds for त्याने us. ती कृत्य केलेली आहे. He has done those deeds. कारण मूळ बायबल म्हणतात की नवे गीत गाऊन परमेश्वराचे आणि गुणगान तुम्ही करा. So the Bible says sing the new song to him. पुढे बायबल म्हणतात त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. His right hand and his holy arm have gained the victory for us. हालेलुया Hallelujah. त्याच्या बायबल का आम्हाला सांगतं त्या ठिकाणी वाचा, त्याच्या उजव्या हाताने, his right hand, त्याच्या पवित्र भुजाने
भुज म्हणजे हात आम्ही पाहतो. And with his holy arm, आणि त्यानं काय साधलेलं आहे? what has he achieved? तारण त्यानं He has साधलेलं got the आहे. salvation. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अमर्याद असं प्रेम त्यानं आमच्यावर केलेलं He has आहे. given us his unlimited love. त्याच्या पवित्र भुजानं आम्हाला आमचं तारण त्यानं केलेलं, तारण त्यानं साधलेलं आहे. Through his holy arm has saved us. हालेलुया. Hallelujah. कोणी म्हटलेलं आहे की देवाला देव आम्ही विचारतो तू माझ्यावर किती प्रीती करतो. And we ask God, how much you love me? त्यास आम्ही पाहतो तो म्हणतो माझे वधस्तंभावरचे हात तू बघ. He says, see my arms on the cross. हालेलुया. Hallelujah. मावणार नाही इतकं अगापे प्रेम, अमर्याद प्रेम त्यानं आमच्यावर केलेलं आहे. He's given us unlimited love that don't fit त्याच्या anywhere. सनातन बाहूंचा आम्हाला आधार मिळालेला He आहे. has the support of his everlasting arms. त्याच्या पवित्र भुजाने तारण साधलेलं His आहे. holy arms has given the ते victory. तारण तुम्हाला आणि मला त्यानं दिलेलं आहे. Salvation is given you and me. स्वतः वधस्तंभावर अर्पण करून त्यानं ते आम्हाला दिलेलं आहे. He has offered it on the cross and given us. म्हणून प्रियानो आम्ही पाहतो त्या वधस्तंभावर आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे. So we have got victory on that cross. मरणाची नांगी येशूनं ठेचलेली The आहे. sting of death has been crushed there. मरणावर विजय मिळून तो मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. He got victory over death and he rose upon the third day. आणि तो विजय तो आम्हाला देत असताना म्हणतो की तुम्ही विजयापेक्षा अधिक While he's आहात. given the victory, he's saying, you're more than म्हणून ते victorious. कृत्य जेव्हा आम्ही अनुभवतो, When we experience these deeds, त्या कृत्याचं जेव्हा आम्ही मनन करतो when we meditate on these deeds, आणि रोज आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या अद्भुत कृत्यांचं वर्णन आम्ही करतो, when we describe the marvelous things happening in our life आम्ही every day, नवगीत गावं. we should sing a new song. परमेश्वराचं गुणगान आम्ही नवगीत गाऊन करावं. And we should worship him by a new song. कारण त्याची कृत्य अद्भुत आहे. Because his deeds are marvelous. हालेलुया. Hallelujah. साक्षीरूपी मेघानं त्यानं आमचं जीवन वेढलेलं आहे. Covered us with a cloud of testimony. आणि म्हणून नेहमी हर्षध्वनी देवाच्या मंदिरामध्ये असावा. And that is why there should be a cry of victory in the house देवाच्या of the Lord. देवाच्या लोकांमध्ये हर्षध्वनी असावा. People of God should have a cry of victory. पुढे 2 आणि 3 वचनामध्ये काय लिहिले वाचा. Second and third verse. हा, परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण विदित केले म्हणजे जाहीर केले, घोषित केलेलं आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायी पण प्रगट केले आहे. इस्रायलाच्या घराण्यावरील व आपली दया व सत्यता याचे त्याने स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवानं सिद्ध केलेले तारण पाहिले आहे. पुढं अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. The Lord has made known his salvation, his righteousness he has revealed in the sight of the nations. He has remembered his mercy and his faithfulness to the house of Israel. All the ends of the earth have seen the salvation of God. Shout joyfully to the Lord, all earth. Break forth in song, rejoice and sing praises. या ठिकाणी बायबल आम्हाला 4थ्या वचनामध्ये सांगत आहे. In the 4th verse, Bible says, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो. everyone on the earth. तुम्ही आहात का त्याच्यामध्ये? Are you one of them? आहेत ना सगळे? पृथ्वीवर आहेत का पृथ्वीच्या बाहेर आहे? Are you on the earth? बाकीच्याने हात का नाही वर केला? एलियन वगैरे नाही ना कोणी इथं? हालेलुया. Hallelujah. हा, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, Everyone on the earth. परमेश्वराचा जय जयकार करा. Shout joyfully to the Lord. जरा हालेलुया म्हणा. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर चांगला आहे. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. And break forth with song, rejoice and sing his praises. हालेलुया. Hallelujah. म्हणून मगाशी मी उठलो तिथून. That is why God up earlier. तुम्ही हळूहळू गाय लागले की मला अस्वस्थ होतो खूप. I get uneasy when you sing softly. मला असं आवडत नाही. I don't like that. ते वादक एवढी चांगली वाद्य त्यांच्या समोर ठेवली, सगळे महागडी वाद्य आणून दिली देवाच्या गौरवासाठी आणि आपले वाजवतात कसे तरी.
And the instruments, players have good instruments, but they are not playing it properly. वर्शिप लीडर काही लक्ष देत नाही चर्च मध्ये गाणे लोक गात आहेत की नाही उड्या मारतात की नाही त्यांना नाचवायला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. Leaders don't pay attention if the people are dancing or singing. त्यांच्याकडनं उड्या मारून घ्यायला सांगितलेलं You should make them dance and sing. हालेलुया. Hallelujah. ते तुमचं काम आहे. That's your job. वर्शिप लीडर तुम्हाला काय परफॉर्म करायला सांगितलेलं नाही You don't have to perform as leaders. इथं तुम्हाला देवाच्या लोकांना देवाच्या उपासनेमध्ये चालवायचं You should आहे. lead the people of God in His त्यांना worship. लीड करायचं आहे. You should lead them. तुम्ही नाचा म्हणजे ते नाचतील. You should dance and so will तुम्ही they. उच्च स्वरानं गा म्हणजे ते उच्च You स्वरानं sing in a high गातील. tone, they will sing. वाद्यवादकांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि कुशलतेने वाद्य वाजवा म्हणजे त्यांना चांगला ताल धरता येईल. You play instrument expertly and they will have a good dance. हालेलुया. Hallelujah. वाद्य चांगली वाजली की मग ताल धरता येतो. If you have a good instrument playing, automatically people dance. येते की नाही? हा ताल धरायला लावणं तुमचं काम आहे. And to make them dance is your job. हं. ताल धरा सुस्वर गीत गा And sing in a loud voice. आणि कसं गा आनंदाने And sing with joy. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणावं हालेलुया. मी हालेलुया म्हटलं की तुम्ही माझ्या पुढं हालेलुया म्हणायचं जोरात. हालेलुया. हा प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. All thanks be to the name of the Lord. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की चित्त समाधानासह असलेली सुभक्ती हा तर मोठाच लाभ आहे. And godliness with all your heart is of great benefit. हालेलुया. Hallelujah. तिमोथेचं पहिलं पत्र 6वा अध्याय 6वं वचन काय लिहिले वाचा. And 1 Timothy 6:6. संतोष सहित असलेली सुभक्ती संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ तर आहे. मोठाच लाभ आहे. हालेलुया. म्हणा माझ्या मागे संतोष सहित असलेली सुभक्ती संतोष सहित असलेली सुभक्ती हा तर मोठाच लाभ आहे. हा तर मोठाच लाभ आहे. आता दुसऱ्या भाषांतरामध्ये असलेले तेही माझ्या मागे म्हणा. चित्त समाधानास असलेली सुभक्ती हा तर मोठाच लाभ आहे. हालेलुया. Hallelujah. आणि तो लाभ मला पाहिजे. And I want that gain. तो लाभ मला मिळवायचा I आहे. want that benefit. हालेलुया. Hallelujah. हा म्हणून आम्ही पाहतो चित्त समाधानासह असलेली सुभक्ती. So godliness with contentment. चित्त जर तुमचं समाधानी असेल If your spirit is content, तर तुम्ही तुमचं मन चित्त म्हणजे मन तुमचं मन if your mind is content, हा तर मात्र तुम्ही उच्च स्वराने गाऊ शकता. then you can sing in a loud voice, तुम्ही आनंदाने गाऊ शकता. sing with joy, तुम्ही जय घोष करू शकता. and you can rejoice, तुम्ही स्तोत्रे गाऊ शकता. and you can sing psalms, त्याच्यासाठी एक महत्वाचं आहे चित्त समाधानी असणं. and your heart should be content for that. हालेलुया. Hallelujah. आणि आम्ही जेव्हा ख्रिस्ताला आमच्या हृदयामध्ये स्वीकारला आमचा तारणारा प्रभू म्हणून When you accept Jesus as a personal savior and heart, आमचं मन आमचं चित्त समाधानानं भरलेलं आहे. our heart becomes content. आमचं मन आनंदाने भरलेलं Our आहे. heart is full of joy, आमच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. and there are springs of joy in our heart. ज्या ज्या तुम्ही प्रभूच्या सेवेसाठी प्रभूच्या उपासनेसाठी मंदिरामध्ये येता And when you come to the church to serve Lord, परमेश्वराचा जय जयकार करा. rejoice Him. कारण देवानं आज्ञा दिलेली आहे. That is a commandment of अहो, God. पृथ्वीवरील सर्व लोक हो All people on earth, परमेश्वराचा जय जयकार करा. rejoice in Him. उच्च स्वराने आनंदाने गा. Shout to Him in a loud voice स्तोत्रे गा. and sing His psalms. हालेलुया. Hallelujah. स्वर कसा पाहिजे उच्च. Your voice should be loud. आवाज उंच पाहिजे. Your voice should be loud. आणि त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे आनंद असायला पाहिजे. There should be joy in it. पहिली गोष्ट उच्च स्वर. First is a high pitch. दुसरी गोष्ट आनंद. Second thing is joy. आणि त्याच्यानंतर स्तोत्रे गा. Third thing you have to sing the psalms. स्तोत्र गायची आहे. You have to sing psalms. देवाची स्तुती करायची You आहे. have to praise Him. देवाचा महिमा You करायचा have to आहे. worship Him. उड्या मारायच्या You आहे. have to jump. नाचायचं आहे. To dance for Him. कारण देवानं आमचं तारण साधलं आहे. Because God has saved us. त्याच्या पवित्र भुजाने तारण साधले आहे. With His holy name has saved मला us. मुक्ती मिळालेली
घेतलेली आहे and I have been saved. प्रभू माझ्या बरोबर आहे God is with me. येशू म्हणतो पहा युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस मी तुमच्या बरोबर आहे Jesus says, I am with you till the end of the age. आणि म्हणून लेचपेचं जीवन So जगू don't live a feeble life. आनंदाने सगळं काही करा Live with joy. प्रभूच्या नावाला धन्यवाद Thanks for the name of the Lord. जर तुम्ही सुभक्ती देवाला सादर करता You present godliness to तर Him. देव तुमची प्रार्थना ऐकतो He'll listen to your prayer. हालेलुया Hallelujah. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जर कोण असेल The best example for तर it, तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त your and my Redeemer, Lord Jesus Christ. ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला He gave His life for you and me on the cross. ज्यानं तुमच्या माझ्यासाठी मरण प्राय या यातना सोसल्या He bared the unbearable pain for us. देवाचं क्रमात संत त्याला ठेचावा असं परमेश्वराच्या मर्जी झालं And it came to the will of God to crush Him. परमेश्वराने त्याला ठेचलं प्रियानो And the Father crushed Him आम्हाला वेदनेतून सुटका दिली आम्हाला रोगातून सुटका to दिली deliver us from pain and sickness. आणि बायबल सांगते की देवानं त्याची प्रार्थना ऐकली The Bible says God heard His prayer. कारण कशामुळं For what? सुभक्तीमुळं Because of His godliness. वाचा हेब्रीकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 7 वचनापासून काय पुढं वचन Hebrews 5 and 7. त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारवयास शक्तिमान हळूहळू स्वतःला मरणापासून तारवया जो शक्तिमान त्याच्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली हालेलुया कशामुळे ऐकण्यात आली For what was He heard? कशामुळं Because of सुभक्तीमुळं His godliness. कशी सुभक्ती त्याने सादर केली What kind of godliness He presented? चित्त समाधानासह With a content heart. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. त्या वधस्तंभावर मरण प्राय यातना सोसत असताना सुद्धा While He was bearing the unbearable pain on the cross, तो म्हणतो माझ्या देवा तू माझा त्याग का केला He says, My Father, why have you forsaken me? हालेलुया Hallelujah. पण लगेच आम्ही पाहतो तो समाधानानं आपला प्राण पित्याच्या हाती सोपवतो But then the next moment He just presents His soul. in पूर्ण contentment. त्याने सगळं केलेलं आहे He has completed everything. कुठल्या प्रकारची कुरकुर नाही He didn't grumble. कुठल्या प्रकारचं दुःख त्या ठिकाणी त्याने व्यक्त केलं नाही And He didn't present any तो sorrow म्हणतो there. माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो He says, Not by my will, but let it होऊ run by दे तर your हा will. प्याला मध पासून टळू दे And let this cup go away from me. पण माझ्या इच्छेप्रमाणे नको Not by my will, तर तुझ्या इच्छेप्रमाणे let it हो by be your will. मग त्या वधस्तंभाचं तो यज्ञ तो महान आपलं स्वतःचं अर्पण त्या ठिकाणी सादर करत असताना And while He was giving the great sacrifice on the cross, तो चित्त समाधानानं तो यज्ञ करत होता with a content heart, He ती- was giving the ती sacrifice. सुभक्ती आम्ही पाहतो तो देवाला सादर करत होता He was presenting the godliness to आणि God. त्याचं समाधान काय होतं And what was His contentment? तेच आम्ही तो एशियाच्या ग्रंथाच्या 53 अध्यायामध्ये पाहतो We see in Isaiah 53. त्या ठिकाणी काय लिहिले पहा What is written 53 अध्यायाच्या 10 वचनापासून पुढे वाचा त्याला ठेचावे त्याला ठेचावं असे परमेश्वराच्या मर्जीस असे आले परमेश्वराच्या मर्जीस आले त्याने त्याला पिडिले त्याने त्याला पिडिले त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर त्याच्या जीवाचे दोषार्पण झालं पहा त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर सो संतती पाही तो संतती पाहिल तो दीर्घायू तो होईल दीर्घायू होईल त्याच्या हातून परमेश्वराचा त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल मनोरथ सफल होईल त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल आमेन त्याचं फळ पाहून काय करेल तो समाधान पावेल ज्या झुंडीच्या झुंडी देवराज्यामध्ये येतात प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारतात तो समाधान पावतो And when हालेलुया. droves of people come to God, they accept Him as a personal Savior, He becomes satisfied. एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये तो स्वर्गामध्ये असंख्य देवदूत जे उत्सव When करतात one soul comes in the kingdom of God, many angels in heaven rejoice. त्याचे फळ पाहून तो समाधान पावे And seeing His fruit, he will rejoice.
वधस्तंभावरचं अर्पण प्रियानो त्यानं केलेली देवाला सादर केलेली सुभक्ती आहे. The sacrifice on the cross was the godliness he presented तो to God. यज्ञ देवाला सादर केलेली ती सुभक्ती आहे. The sacrifice is a godliness to God. आणि ती कशी केली? How did he do it? चित्त समाधानासह. With a content heart. हालेलुया. म्हणून आपल्या देहावस्थेच्या दिवसामध्ये अश्रू गाऊन त्याने प्रार्थना केली आणि त्याच्या सुभक्तीमुळे ती प्रार्थना ऐकण्यात आली. Because of his godliness, his prayers was answered. प्रार्थना कशी ऐकली जाते? सुभक्तीमुळे ऐकली And जाते. prayer is answered because of godliness. मग चित्त समाधानासह आपली सुभक्ती देवाला सादर करा. So present your godliness with a content heart. रडू नका, Don't cry. कुरकुर करू नका, Don't grumble. कसं तरी लेच पेच राहू नका. Don't present in a weak way. उत्साह शब्दानं प्रभूला धन्यवाद द्या. With a rejoiceful word, जय praise him. जयकार करा. Rejoice. हालेलुया. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्या त्याचं फळ पाहून तो काय होईल? समाधान पावेल. आहे की नाही समाधान शब्द तिथं? म्हणजे याचा अर्थ काय? त्यानं चित्त समाधानासह आपला जो यज्ञ आहे तो पित्याला सादर केला. आणि बायबल सांगतं की जेव्हा त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला, दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, म्हणजे देवानं तो यज्ञ स्वीकारलेला आहे. हालेलुया. And God accepted the sacrifice when the veil of the temple was torn from top to bottom. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की वधस्तंभावरचे 7 उद्गार जे आपल्या उद्धार करता प्रभू येशूनं ते आणि 7 उद्गार वधस्तंभावर काढले. So the 7 words on the cross spoken by Jesus. ते प्रत्येक उद्गार तुम्ही पहा, See each sentence. त्याच्यामध्ये एक आत्मिक समाधान आहे. Everyone has a spiritual contentment. चित्त समाधानासह सादर केलेली ती सुभक्ती आहे. That is godliness with a contentful heart. तो त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची कुरकुर करत He नाही, did not grumble in any way. कुठल्या प्रकारचा दोष देत He नाही. did not accuse in any way. आजच तो माझ्या बरोबर सुखलोकात असेल असं त्या आणि त्या चोराला तो म्हणतो. Saying to the thief, you shall be with me in paradise. पहिलाच उद्गार तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्याला समजत नाही. First saying it says, Father forgive them, they don't know what they do. प्रत्येक गोष्ट आम्ही पाहतो आणि चित्त समाधानासह त्याने ती सुभक्ती तो यज्ञ देवाला सादर केला. And everything was presented with a contentful heart. कुरकुर नाही, Did not grumble. कुठल्या प्रकारचा दोष देणं नाही. Did not accuse in any way. आणि त्याला माहिती मी काय करतोय. Because he knew what I was doing. हालेलुया. Hallelujah. त्याचं प्रतिफळ तो पाहत आहे. He is seeing the fruit of it. रोज हजारोंच्या संख्येने लोक तारण पावत आहे Every day thousands of people are getting saved. आणि तो समाधान And पावत he आहे. is contentful for it. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग तो समाधान पावतो तो प्रियानो ते आनंद आम्ही देवाला रोज द्यावा. If he is content for it, we have to give the joy to God every day. कसा देणार आहे? How will he give it? चित्त समाधानासह आपली सुभक्ती आपल्या देवाला सादर With करा. a contentful heart, present your आनंदानं godliness. गीत गा, Sing with joy. जय जयकार करा, Rejoice in his name. अर्पण आनंदाने आणा, Give your offering with आपलं joy. समर्पण आनंदाने करा. Dedicate with joy. काही दुखत असलं तरी उड्या मारून देवाची स्तुती If you करा. have pain, still jump and rejoice. हालेलुया. Hallelujah. कारण जरी ते दुखणं असलं तरी थोड्या वेळापुरतं आहे. If you still have pain, is momentary. अनंतकाचं समाधान आहे. You have satisfaction for सुख eternity. आहे, Your happiness. वेदना आहे. And हालेलुया. there is no pain. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर After the pain of his body is gone, वेदना सरण्यासाठी असतात. the pain is there to be gone. त्या सरणार आहेत. It will go away. कारण येशूला बसलेल्या माराच्या वळण आम्हाला आरोग्य मिळाले. Because of the stripes Jesus received, we have been healed. तेच घेऊन बसू नका. But don't take it and sit. दुखते आता कसं उठू, I have pain and what will I आता do? हात उंच कसा करू. How will I raise up my hands? प्रियानो सगळं काय बाजूला टाका. Just put everything aside. येशू मध्ये होय आणि आमेन There's आहे. yes and amen in Jesus. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल, देवाचं वचन आम्हाला सांगतं. And like a calf in a manger, you will jump up with joy and move out. मी नेहमी सांगतो ते वत्स कसं बागडतं बघा जरा एकदा. As you see how the calf jumps, कानात वारं शिरल्यासारखं. like it's the wind in the ears. हालेलुया. Hallelujah. तुमच्या तर नुसत्या कानात नाही, तुमच्या रोमात ते वारं घुसलेलं आहे, पवित्र आत्मा. And even every cell की of नाही? your body has that wind, the Holy Spirit. अरे हाय की नाही ते तरी सांगा की. आम्हाला जरा जोरात हात उंच करा, जरा माझा हात उंच आला, तुमचा हात उंच होऊ द्या, जरा मला प्रतिसाद द्या चांगला. हालेलुया. And respond to me. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा वारा आहे, And Holy Spirit is the wind, अग्नी आहे, is fire, हो ते तेल आहे. and is oil. आणि तो वारा आमच्यामधून
वाहत आहे. And the wind is blowing in आमच्या us. जीवामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या रोमामध्ये, रक्ताच्या प्रवाहामध्ये तो वारा म्हणजे पवित्र आत्म्याचा संचार झालेला In our आहे. soul, in our life, in our blood, everywhere the Spirit is आणि flowing. जिथं पवित्र आत्म्याचं संचारण Where आहे the Spirit flows, तिथं लोक चैतन्याने भरलेले the आहेत, people are excited. आवेशानं भरलेले They are आहेत, jealous. उत्साहानं भरलेले They're आहेत, excited. हो आनंदाने गात आहेत, They're singing with joy, उच्च स्वराने गात singing आहेत, in a high pitch, स्तोत्रे गात आहेत, Sing psalms. पुढे लिहिले नद्या टाळ्या वाजवीत आहेत. and the rivers are clapping. पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने आणि गात आहेत. मग माझ्या मागे फक्त ट्रान्सलेशन. पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गात आहेत. And the mountains become one and they sing with joy बायबल before सांगतं God. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा. And with a harp rejoice. हा विनेवर स्तोत्र गा. And sing psalms on the harp. कर्णा वाजवा, शिंग वाजवा. And blow the trumpet. परमेश्वर राजा समोर जय घोष करा. And rejoice before the King Lord. हालेलुया. Hallelujah. हे जितकं तुम्ही कराल The more you do this, तितकं अद्भुत कृत्यांचं आणि अनुभव तुम्ही घेणार आहात. more you'll experience the great deeds in your life. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. मग तुम्ही जर उच्च स्वराने गीत गायलं, चांगले ढोल ताशा चांगली वाद्य जोरात वाजवून जर तुम्ही त्याचा उच्च स्वराने गायलं तर त्याला काय होईल हो? आनंद होईल की नाही? हालेलुया. हालेलुया. व्यर्थ लोक उपासना करतात, तुमची उपासना व्यर्थ नाही. कारण तुमचा देव हा ज्याला उपासना सादर करावी असा एकमेव देव आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. कुठलं गाणं? हा घ्या. सवन करू जाऊ मंदिराला. प्रार्थना करू सवन करू जाऊ मंदिराला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. हालेलुया. 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 प्रार्थना करो. हालेलुया. प्रार्थना करू स्तवन करू जाऊ मंदिराला. प्रार्थना करू स्तवन करू जाऊ मंदिराला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. हालेलुया. 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 सवन करा हो पवित्र स्थानी सदार वीणा वाजवणी बासुरी. सवन करा हो पवित्र स्थानी सदार वीणा वाजवणी बासुरी. कंकणाऱ्या झांजा धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. हालेलुया. 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 आकाशवर्णी. हालेलुया. आकाशवर्णी येशूचा महिमा झाडे वेळी वाजवती टाळ्या. आकाशवर्णी येशूचा महिमा झाडे वेळी वाजवती टाळ्या. दोषी गाता देवाला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला. हालेलुया. 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 पर्वत रांगा मारुती उड्या समुद्र यादी मागे हटल्या. पर्वत रांगा मारुती उड्या समुद्र यादी मागे हटल्या. राजा येशू आला.
धन्यवाद देऊ नाचू गाऊ सौ येशू राजाला धन्यवाद देऊ नाचू गाऊ सौ येशू राजाला हालेलुया 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 प्रार्थना करू पवन करू जाऊ मंदिराला प्रार्थना करू पवन करू जाऊ मंदिराला धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ धन्यवाद देऊ नाचू गाऊ जाऊ येशू राजाला 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 हालेलुया टाळ्या वाजूयात प्रभूला धन्यवाद देऊयात बसूयात खाली हालेलुया एकदम थांबतोस तू चल परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद हालेलुया And all thanks be to the holy name of the Lord. चित्त समाधानास असलेली सुभक्ती Godliness with a content heart. हालेलुया Hallelujah. आणि म्हणून प्रियानो And so beloved, आमचं चित्त आम्ही आमच्या स्वाधीन ठेवणं फार गरजेचं and आहे we have to control our own hearts. हालेलुया Hallelujah. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गाव कुसून असलेल्या पडक्या गावासारखा आहे And the man who has no control over his heart, he is like a man who has a city with a broken walls. आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं And the word of God tells us आत्मसंयमन self-control, आत्मिक जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग a very important part of a spiritual life. आत्मसंयमन म्हणजे आम्ही पाहतो मनावर ताबा असणं And self-control means controlling your own mind. कुठं कुठं मनावर ताबा पाहिजे आत्मसंयमन कुठं कुठं पाहिजे प्रियानो And where should you have control your own mind? पहिली गोष्ट मनावर First thing on your mind. दुसरी गोष्ट जीवनावर Second on your life. तिसरी गोष्ट शारीरिक वासनांवर On the lust of your flesh. चौथी गोष्ट जिभेवर On your tongue. हालेलुया Hallelujah. आणि मी पाहतो आहोत की चित्त समाधान प्रियानो And a contentful heart. आत्मसंयमन A self-control. चित्तवृत्ती आमची फार महत्वाची आहे And the nature of a heart is important. वृत्ती म्हणजे वागणूक आम्ही पाहतो And the behavior we see. चित्तवृत्ती म्हणजे मनाची अवस्था And the nature of a heart means a condition of a mind. आमच्या मनाची अवस्था कशी असावी How should be the condition of a mind be? जेणेकरून आम्हाला आध्यात्मिक गोष्टीचा लाभ घडेल So we get the benefit of the spiritual things. आमच्यासाठी चांगलं उदाहरण जर का The असेल best example for us. आमचा कित्ता जर कोण असेल Who's our example? तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त He is हालेलुया the Lord Jesus Christ. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो So the Bible tells आम्ही us, पाहतो फिलिपिकराचं पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 5वं वचन Philippians 2 and 5. वाचा काय लिहिलं असली जी चित्तवृत्ती जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो तुम्हामध्येही असो हालेलुया And Philippians 2 and 5, let this mind be in you, which was also in Jesus Christ. असं जे चित्त दुसऱ्या भाषेमध्ये सांगितले असे जे चित्त ख्रिस्तामध्ये होते ते तुम्हामध्येही असो This mind which was in Christ, let it be in you. आणि कसं ते चित्त होतं प्रियानो And how was it heart be? नम्र चित्त आम्ही पाहतो The humble heart. आम्ही पाहतो आत्म्याचं चिंतन आणि जीवन आणि आत्मा आहे आणि देहाचं चिंतन मरण आहे And meditating on the flesh is death, but meditating in the spirit is life. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं The Bible tells us, नम्रते प्रित्यर्थ विनंती त्या ठिकाणी केलेली आहे and it is a request for humility. तिसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं की तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्या आणि पडण्याचे किंवा पोकळ अभिमान बाळगण्याचे काही नसावे Let there be nothing through selfish ambition or conceit.
तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. but look out for his own interest in humility, तुम्हातील कोणी आपले हित पाहू नये, and not look out for his own तर interest, दुसऱ्याचे हित पहावे. look out for the interest of others. प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन मंडळीला सांगत आहे. प्रत्येक जो अंग आहे मंडळीचं त्या ठिकाणी बोध देवाचं वचन आम्हाला करत आहे. And the word of God is telling us and telling each organ of the church, तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान बाळग धरण्याचे काही नसावे. let there be nothing done to selfish ambition or conceit. आणि आम्ही पाहतो हीच गोष्ट, त्या गोष्टी नसाव्यात, पण त्याच गोष्टी हल्ली लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. These things shouldn't be new, but these things have grown a lot in people nowadays. त्यामुळे त्यांचं चित्त स्वाधीन नाही, And their hearts are not in control. आणि ते गाव कुसून नसलेल्या पडक्या गावासारखे झालेले आहेत. And they are like a city with no walls. ते म्हणतात माझा आध्यात्मिक आधा मी विश्वासणारा आहे. They're saying we are believers. ते म्हणतात की मी आणि इतक्या वर्षापासून मी देवाचा मी विश्वासणारा आहे. They're saying I'm believing from so many years. माझं तारण झालेलं I've आहे. been saved. ते एकमेकांना आणि भेटताना मोठ्या आवेशाने प्रेज लॉर्ड म्हणत आहेत. And they meet each other with great zeal. पण प्रियानो, त्यांच्या चित्तवृत्तीत तट पडलेले आहेत. But the nature of their heart is त्याच्यामध्ये deceitful. फोट पडलेला आहे. And they're broken. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा आम्ही पाहतो दैहिकता त्या ठिकाणी They आहे. have all carnality in it. म्हणून म्हणतात मी आध्यात्मिक जीवन जगतो, They're saying I'm living a spiritual पण life. त्याची अवस्था जर कशी आहे, But the condition you तर see, पडक्या गावासारखी त्यांची अवस्था आहे. they're like a broken city. कारण चित्त त्यांच्या स्वाधीन नाही. Because their mind is not in the control. त्यांच्या चित्तवृत्तीत तट पडलेले आहे. And the behavior of the mind is आणि मग broken. या गोष्टी घडत आहेत. That's why it's happening. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. माझं एक आमचे एक ठिकाण जागा आहे, त्या ठिकाण आणि आमचे सगळे नातेवाईक एकत्र जमले होते. And I have a farmland and all our relatives gathered there. आणि मग त्या ठिकाणी म्हटलं की आपण इथं चर्च बांधूया. And they said, let us build a church here. आणि म्हटलं चर्च बांधायचं काही चांगली गोष्ट आहे, The build a church is a good पण thing. पहिली गोष्ट तुम्हाला त्याचं कॉलिंग आहे का? But first thing, do you have a calling for तुम्हाला it? त्याने देवानं त्याच्याविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे का? Has God told you about this? देवाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून तुम्हाला दृष्टांत देऊन तो सांगत असतो. God gives you vision for everything. तुमच्याविषयी त्याच्या ज्या योजना आहेत तुम्हाला तो कळवत असतो. And his plans for you, he makes them known तुम्हाला to you. त्या माहिती आहेत का? Do you know that? म्हटलं तुम्हाला चर्च बांधायचं तुम्ही बांधू शकता, You can build a church here. मी काय त्याच्यामध्ये येणार I नाही. won't take part in it. मग माझ्या नातेवाईकात कुरकुर चालू झाली. Then they started grumbling. बघा, घरातूनच आपल्याला विरोध चालू झालाय. And we are just opposed in the house. एक पालक चर्च बांधायला विरोध करायला Pastor लागला, is opposing to build a church. पण तो विरोध नाही. But there's no opposition. तुम्हाला देवाच्या योजना माहिती आहेत का? You do know the will of God. नको त्या गोष्टी तुम्ही करता. You do things not required. तंबाखू खाता, And you consume pan masala. हा, जरा चांगला शब्द वापरला, पान मसाला. हालेलुया. दारू पिता And you drink alcohol. आणि मग आता आम्ही पाहतो किती मिशनरीची जागा आहे. आणि मिशनरांची मी नेहमी त्यांना सांगतो की मिशनरांनी ते अतिशय आणि कष्टाने परदेशामध्ये येऊन तिथं आपल्या भारतामध्ये सगळ्या असुविधा असताना आणि सगळ्यात प्रकारचं कुठल्या प्रकारचं चांगलं आणि त्या काही नसताना, रस्ते नव्हते, काय नव्हते, अशा अवस्थेमध्ये ते गावागावात गेले. त्यांनी सुवार्ता सांगितली, तिथं जागा घेतल्या, चर्च बांधलं आणि आता त्याच जागेची विल्हेवाट, मिशनऱ्यांच्या जागेची विल्हेवाट लोक लावत आहेत. And it was a land of missionary with great pain and sacrifice. They came to India. They built church where there were no roads, and on that land now people are planning their own त्यांनी things. जो त्याग केलेला आहे, The sacrifice they made, त्याचा विसर लोकांना पडलेला आहे. people have forgotten it. एवढ्या चिखलामधून ते लोकांना गॉस्पल सांगत होते. प्रियानो, And in great mud they used to walk and tell the gospel to आमचे people. आजोबा आम्हाला सांगायचे, Our grandfather told us, शेतकरी शेतामध्ये नांगरत असायचा while the farmer was plowing the field, आणि त्याच्या मागे हे मिस्टरी, गोरे मिस्टरी त्यांच्या मागे जाऊन आणि त्यांना ट्रॅक देऊन त्यांना शुभवर्तमान सांगत होते. and behind him the white missionary used to go give them मोडक्या tracts. भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये त्यांना शुभवर्तमान सांगत होते. In Marathi they used to give him tracts. त्या काटेकुसऱ्या असलेल्या जमिनीमधून त्यांच्या मागे ते चालत होते. प्रियानो, In the land of thorns they used to walk. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आणि शाळा बांधल्या, दवाखाने काढले, चर्चेस बांधल्या, लोकांना सुवर्तमान सांगितलं. In such difficult situation they started schools, hospitals, and
proclaim the gospel to आणि मग people. जाताना त्या सगळ्या जागा त्यांनी आणि मिशन मागे जे होते त्यांना त्यांनी देऊन गेल्या की पुढे देवाची सेवा करा. And while going, they gave away the land to the farmers, saying that you serve the Lord. आणि आज तेच लोक ती प्रॉपर्टी विकत आहेत. Today, those people are selling the त्याच्या property. किमती भरमसाठ त्यांना मिळत आहेत. They're getting good money for it. मग त्याच्यामध्ये समितीमध्ये फूट पडलेली आहे. And their board is broken. बिल्डरला जागा विकून मस्तपैकी ऐशारामामध्ये बंगले वगैरे बांधलेले आहेत प्रियानो. And they're giving it to builders and building their own bungalows. एकही माणूस त्याच्यामधला सुखी समाधानी नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी आजार, काय मध्ये दुःख, चुकीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. कारण देवाच्या सेवेला सर्वात मोठं अडखळण त्यांनी केलेलं आहे. And not one person is happy and satisfied because all of them have become obstacles to the service of the Lord. मग लोकांना काय आवडतं, इथं ही मिशनरीची जागा आहे ती आमच्या ताब्यात होती, आता आम्ही विकणार, मग तिथे एक छोटासा चर्च बांधणार. का तो देवाचा क्रोध येऊ नये. देवा जागा विकली पण चर्च मी बांधलेला आहे. So people feel that I'll build a small church so that the anger of God is not upon us. मग देवाला तुम्ही काय लाच देता का? So are you bribing God? एवढी मोठी जागा विकली तुम्ही, Such a big land you have sold. बिल्डरला विकले, भरपूर पैसे घेतले, Sold to builders. आणि थोड्याशा जागेमध्ये काही गुंठ्यामध्ये तुम्ही चर्च बांधणार And in a small piece of land आणि you build a प्रभूला church. म्हणणार मी चर्च बांधलं. And you'll say, God, I built a church. असे आशीर्वाद मिळतील का? You will get a blessing here. नाही मिळणार. You won't get that. मिशनरांनी कमवलेली प्रॉपर्टी विकतो आणि मग देवाची त्या पैशाच्या आपल्यावर शाप येऊ नये म्हणून देवासाठी एक छोटस मंदिर बांधायचं आणि म्हणायचं देवा मंदिर बांधलं मी, असं देव आशीर्वाद देत नाही. Selling the properties of missionaries and building a small church, they're saying, God, we have built a church for you. God won't bless you like that. देवाच्या गौरवासाठी मी तुम्हाला सांगतो. I'm telling you for the glory of God. जेव्हा माझे वडील वारले, When my father passed away, त्यानंतर शेताचं आमच्या मिशनरीची जमीन काय आमच्याकडे करायला होती, त्या शेताचे जेव्हा वडिलांनंतर काही भाग आणि पैसे मला मिळायला लागले आमच्या भावंडामधून. and when I got some portion of the money, त्यावेळेस माझ्या दोन्ही पोरांना मी बसवलं, and I made both my children sit माझ्या there. पत्नीला मी बसवलं, I called my wife there. त्यांना मी स्पष्ट शब्द I सांगितलं, told them clearly, ह्याच्यातला एक सुद्धा रुपया मी तुम्हाला देणार I'll नाही. not give 1 rupee of this. कारण ज्या मिशनरांनी स्वतःचं आयुष्य इथं खर्ची घातलं देवाच्या सुवार्तेसाठी, The missionaries that have spent their life for the service of God, त्या मिशनरीच्या जमिनीमधून आलेला हा पैसा आता त्या लोकांनी विकली, त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही, पण त्याच्यातून आलेला पैसा मला पूर्णपणे देवासाठी वापरायचा आहे. तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. the money that I've got from that, I'll just use it for the ministry of God. I won't जे give you. देवाचं आहे ते देवाला द्या. You have to give what belongs to God. तुम्ही त्याचा उपभोग घेता. If you gain benefit of it, 100 रुपयातले 90 रुपये तुम्ही वापरणार if you use the 90 or आणि 10 100, रुपयाचं काहीतरी देवाला देणार. देवा या मिशनरीचे पैसे आम्हाला मिळाले, त्यातले हे मी तुला काहीतरी केलं. 10 तुम्हाला rupees of the ministry of God, you use देवाचं it. कॉलिंग नाही, You don't have the calling of देवाचा God. दृष्टांत You don't have नाही, His vision. आणि त्या काही नसताना तुम्ही काहीतरी करता आणि मनाचं समाधान त्याच्यामध्ये देव संतुष्ट होतो का याचा काही भाग नाही प्रियानो. And you have nothing. If God is content, you don't check it. मग असं प्रियानो तड आणि गावकुस नसलेल्या पडक्या गावासारखी त्यांचं आध्यात्मिक It's जीवन like a झालं. broken city with fallen walls. मला चर्च बांधायचं कारण मी धार्मिक आहे, I have to build a church because I'm religious. मला हे करायचं कारण मला देवावर माझा विश्वास आहे. I do this because I believe in पण तुझं God. ते वर्तन तसं आहे का? But is your conduct like तू that? आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला आणि यज्ञाचा सादर करतोस का? Referring to holy living sacrifice तुला to नाना God. प्रकारची व्यसनं आहेत. And you are in addictions. आम्ही पाहतो अनेक लोक आहेत असे प्रियानो, There are many people. म्हणतात मी विश्वासदार They आहे, say I'm believer. मी देवाचं भय धरणार आहे, I'm fearful of the Lord. पण प्रियानो त्यांच्या घरामध्ये सगळ्या प्रकारची भांडणं, But in their house, there are quarrels. त्यांच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या तंटा. And there are quarrels in the house. कारण त्याचं आहे The reason is, चित्तवृत्ती तट पडलेले आहे. and their behavior of the heart is म्हणून broken. बायबल मला सांगतं की तुम्हाला ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुम्ही धारण करा. So you have to get the heart of Lord. ख्रिस्ताचं चित्त तुम्ही धारण करा. Once you get the heart of the Lord, आपल्याला तट पडणं म्हणजे काय आहे? what is this brokenness? चित्तवृत्ती तट पडणं म्हणजे काय What आहे? is the brokenness of the heart? तुमचं आम्ही पाहतो गाव कुसून असलेला म्हणजे ते तट जे आहे, जे गाव कुसती किंवा वेस जी आहे ती पडलेली आहे. And you become like the city whose walls are broken. ती पडलेली आहे. The walls are fallen. म्हणून तुमचं जीवन पडक्या गावासारखं झालेलं आहे. And that is why your life is a तुम्ही broken फक्त city. नामदारी म्हणत आहात की मी विश्वासणार आहे, You are just saying for name's sake, you माझं are तारण believers. झालेलं आहे, I've been saved. पण मला ख्रिस्ताचं चित्त मी अजून प्राप्त करून घेतलेलं But I नाही. didn't accept the heart of the Lord. ख्रिस्ताची चित्तवृत्ती माझ्यामध्ये आलेली नाही. The heart of the Lord is not in me. त्याची चित्तवृत्ती तुम्हाला बघायची असेल If you want the behavior तर of the heart in you, वधस्तंभाकडे पहा प्रियानो. look at the cross. वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर 4-3 कोटी त्याला 4 वेळा उभं केलं, त्यावर
अवस्था तुम्ही पहा प्रियानो. Going to the cross in 3 course 4 times is presented. त्याला विवस्त्र करण्यात आलं, ती अवस्था तुम्ही पहा प्रियानो. Stripped off his clothes, look at his condition. त्याच्यावर थोकले, त्याची निंदा करण्यात आली, ती अवस्था तुम्ही पहा प्रियानो. Spat upon he was insulted, look at that या condition. सर्व गोष्टीमध्ये In all his things, तुला माहित आहे की मी यज्ञ देवाला सादर करत आहे. he knows I am offering a sacrifice. देवाने मला ज्या उद्देशाने या जगात पाठवले आणि तो उद्देश मी देवाचा पूर्ण करत आहे. The goal God has sent me for and त्याचं चित्त completing it. पूर्ण समाधानी आहे. His heart is content in it. ती वृत्ती माझ्यामध्ये आहे का? That heart should come into me. मी माझ्या संकटाच्या काळात मी देवाला दोष देतो का मी जय जयकार करतो? In my storms I accuse God because I don't rejoice. माझ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी देवाला कसा सादर होतो प्रियानो? In my unfavorable situation I present myself. तुम्ही जो होकारात्मक सादर होत If असाल you present yourself in a तर positive way, तुम्हाला ख्रिस्ताची चित्त वृत्ती प्राप्त you झालेली get the आहे. nature of the heart of God. किंवा तुम्ही ती स्वीकारलेली आहे. You have accepted ती it. चित्त वृत्ती अशीच येत नाही The प्रियानो. behavior doesn't come in. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा You have to लागणार try hard for आहे. it. ख्रिस्ताला जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये तुम्हाला चालायचं आहे. Like we accepted Christ, you have to walk in Him. त्याच्यामध्ये You have मुळावलेलं, been rooted. त्याच्यामध्ये रचलं established in गेलेलं, him. तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत Like जाणार been taught to you, standing in faith आणि फार हिशोबकार स्मरण करणारं तुमचं जीवन असू द्या. and worshipping Him always. Let your life be. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आज मंडळामध्ये ही अवस्था आहे प्रियानो. This condition in the church today, चित्तवृत्ती तट पडलेले आहेत. brokenness in the behavior. एकमेकांच्या विरोधात प्रत्येकाची तोड आहे. People are opposing each other. एका उपासनालयामध्ये 4 गट पडलेले आहेत. There are 4 fractions in a church. प्रत्येकाने आपापल्या आणि उपासनेची वेळा ठरवून घेतलेल्या आहेत. Everyone has their time for worship. त्या देवाची उपासना करताय They're worshiping the Lord, आणि तुम्ही शरीराचे तुकडे करताय प्रियानो. but you're dividing the body. चित्तवृत्तीमध्ये तट पडलेला आहे You're प्रियानो. dividing the heart of God. मी मोठा प्रत्येकाला व्हायचा आहे. Everyone wants to be bigger. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. त्यांची अवस्था झालेली पडक्या गावासारखी. The condition is like a fallen city. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ख्रिस्तामधला प्रत्येक दिवस तुमचा हंगामाचा दिवस I've आहे. told you every day in Christ is fruitful for you. हालेलुया. Hallelujah. हंगामाचे दिवस तुम्हाला माहितीये का? Do you know the पीक fruitful आलेलं असं season? प्रियानो. चांगलं आणि टवटवीत असं पीक आलेलं आहे आणि ते कापणीचा समय आलेला आहे आणि संपूर्ण शेत अतिशय सुंदर त्या पिकानं डोलत आहे प्रियानो. हंगामाचा काळ आहे. And the good season of harvest is a season where the fields look good and it is ripe for harvest. तुम्ही ते शेत आहात, You are the field. तुम्ही ते पीक You are आहात. the harvest. देवाला फलदायी तुम्ही व्हा. You be fruitful to God. तुमचं जीवन त्या मळ्यासारखं असू द्यात प्रिय. Let your life be like the wine. भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे तुम्ही Like a असावं. wine that is watered म्हणजे well. तुम्हाला ताजं तवानं देवाला तुम्ही सादर व्हा. So you'll be fresh, full, presented to God. हालेलुया. Hallelujah. पिकाचा हंगाम आहे And प्रियानो. it is a season of the fruit. उत्कृष्ट ते देवाला सादर करा. Give your best to God. आपल्या ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ देवाला सादर Fruit करा. of your lips a sacrifice of तुम्ही praise. त्या चांगल्या शेतासारखे असा प्रियानो. Be like the good farm. हालेलुया. Hallelujah. कारण तुमच्यामध्ये बीज पेरलेले सदाजीवी टिकणारं वचनाचं बीज आहे. Because the हालेलुया. bead sowed in you is the living ते God. अंकुरित झालेलं आहे. And it is germinated त्याला now. पालवी फुटलेली आहे. It has got the ते plant. हंगामाच्या समयामध्ये आलेला आहे. It is coming to a season of देवाला ripening. सादर होण्याची वेळ आलेली आहे. Time to present yourself to God. हालेलुया. Hallelujah. आनंदानं देवाला सादर व्हा. With joy present हर्षानं yourself. गीत देवाला गा. Sing a song to जय him. जयकार तुम्ही करा. Rejoice in his आणि name. देवाला काय हवंय ते आणि तपासून पहा. And check प्रियानो. and see what ते God needs. पारखून तुम्ही घ्या. And check and see what God wants. हालेलुया. Hallelujah. मला काय सेवा आहे ते मी समजून घ्यावी. You have to understand what ministry I have. त्या सेवेप्रत्या आणि पाचनाप्रमाणे मी सेवा करावी. And I have to walk by that calling. उगाच मला वाटलं मला पाळक पाहायचंय काय उपयोग नाही. Just I want to be pastor, it's not of no use. उगाच मला वाटलं मला गायचं गाणं व्हायचं असं काही उपयोग I नाही. want to sing, it's of no use. मला पहिल्यांदा मला ते आणि त्याची खात्री झाली पाहिजे मला त्यासाठी देवानं I बोलवलं. should be sure of that God has called me for that. देवानं बोलवलेल्या कॉलिंग प्रमाणे किंवा देवानं तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बोलवलं ती गोष्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही देवाला फलदायी ठरता. हालेलुया. And calling that God has called me for, when I do that, then I'm fruitful for God. आणि देवाच्या राज्यामध्ये हे काम छोटं ते काम मोठं असं काही भाग नाही प्रियानो. And in the kingdom of God, no work is small or big. आम्ही ही वर्गवारी करतो. And we have divided it. तुम्ही काम करा प्रतिफळ सगळ्यांना सारखंच You आहे. do the work, everyone will get the same कारण तो reward. देव पक्षपाती देव नाही. God is not a partial मग God. प्रियानो, आज लोक म्हणतात मी आणि विश्वास नाही पण ते पडक्या गावासारखे आहे. So people say I'm believer, but they're like a fallen city. त्याचं महत्वाचं कारण काय आहे? What is the main reason for that? चित्तवृत्ती
तट पडलेला आहे. and the behavior of your heart is broken, ख्रिस्ताची चित्तवृत्ती अंगी आलेली नाही. and they don't have the nature of Christ in them. ख्रिस्ताचं चित्त तुम्ही स्वीकारलेलं नाही. They haven't accepted the heart of Christ. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. ती वृत्ती पहा. Look at that heart, येशूची वृत्ती. the heart of Jesus. एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढे. If someone hits you on one cheek, put the second cheek in बायबल front. सांगतं की देवाच्या दासानं भांडू नये. And the servant of God shouldn't quarrel. कुणाचा द्वेष करू नका. They shouldn't be jealous of anyone. आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम करा. Love your enemies. हालेलुया. Hallelujah. जर आमच्या चित्तामध्ये तो तट पडले नाही तर आमच्यामध्ये ती ख्रिस्ताची वृत्ती येणं किंवा तो ख्रिस्ताचा स्वभाव येणं महत्वाचं So आहे. if the nature of our heart is not broken, the nature of Christ should come into us. हालेलुया. Hallelujah. आणि येशू म्हणतो पहा मी दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा बांधणार And आहे. Jesus says, I'll rebuild the city of David. ते बांधण्याचा समय आलेला आहे. The time to rebuild it. दाविदाच्या डेऱ्यामध्ये काय आहे? What is there in the house तिथं David? स्तुती आराधना आहे. There's praise and worship. तिथं प्रभूचा महिमा आहे. And there is worship म्हणून मी there. तुम्हाला नेहमी सांगतो So I tell you प्रियांनो, always, तो डेरा देवात बांधण्याचा समय आलेला it is आहे. time to build the आणि temple. तुम्ही ते देवाचे उपासक And आहात. you are the worshippers of देव God. बांधणारा देव आहे. God is the one who builds. देव पुनर्बांधणी करणारा He is the देव one who आहे. reestablishes. देव पुनर्रचना करणारा He is the देव one who आहे. rebuilds you. जर माझ्यामध्ये ती चुकीची वृत्ती If असेल, the wrong heart is in me, तट पाडण्याचा स्वभाव असेल, The behavior तर of आज brokenness. प्रभू जवळ या come to प्रियांनो. God today तुमची वेस तुम्ही बांधून घ्या. and rebuild your walls today. वेस म्हणजे तुमचं तारण आहे. Your walls are your salvation. तट म्हणजे तुमचं तारण आहे. Your walls are your पवित्र salvation. शास्त्र मला सांगतं The Bible tells तुझा us तट बांधण्याचा समय आलेला आहे. it's time to rebuild your boundaries. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होती. Let your boundaries be unlimited. या वचनामध्ये विरोधाभास आहे, And there is an opposition in the पण ते word. वचन पूर्ण होणारं वचन आहे. But in spite of the paradox, the word completes. एखादं समजा मी आता ही आपला हा चर्चचा हा प्लॉट आहे. We have the plot of the church. आता आपल्याला कंपाऊंड बांधायला जागा नाही म्हणून आपण पूर्ण भिंत We बांधली. don't have a place to build compound. That's why we build a पण wall. ज्यावेळेस आम्ही पाहतो एखाद्या रिकाम्या प्लॉटला आपण कंपाऊंड बांधतो, कंपाऊंड आणि किंवा सीमा भिंत बांधतो, And when we build a compound for an open plot, मग एक प्रकारची आणि वेस त्याला आम्ही म्हणतो, it becomes a boundary there. किंवा गावभोवतीची वेस तुम्ही पहा. If you see the boundary of the village, वेस बांधले तर सीमा रुंद होतील का प्रियानो? if you build a boundary, will the limits be होईल extended? का? नाही होणार, बरोबर आहे. कारण वेस बांधली म्हणजे तुमची जेवढी जागेची आणि क्षेत्रफळ आहे तेवढं तुम्ही बांधलं म्हणजे आता त्याच्या पुढे वाढणार नाही. Once you build a boundary, your limits are till the boundary only. मग बायबल आम्हाला काय सांगतं की तू तट बांधल्यानंतर तुझ्या सीमा रुंद होतील? Why does the Bible say that when you build a boundary, your limits will be extended? कारण तुझं तट म्हणजे तुझं तारण आहे Because the boundaries are your salvation. आणि तारण म्हणजे अमर्याद जीवन आहे. Salvation means unlimited life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तट म्हणजे काय? What are the boundaries? तुमचं Your तारण. salvation. आणि तारण म्हणजे काय? And what is salvation? सार्वकालिक जीवन. Eternal life. तो कधी मरणार नाही. You won't die again. म्हणजे अमर्याद जीवन. Will म्हणजे unlimited. तुमच्या आयुष्याच्या सीमा रुंद झालेल्या The आहेत, limits of your life are extended. मर्यादे पलीकडे त्या गेलेल्या The आहेत, more than the limits. कारण देवानं तुमचं तारण केलेलं आहे. Because God has saved you. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible tells us. यशाचा ग्रंथ याचा स्तोत्र संहिता याचा 122 अध्याय आणि त्याचं 7वं वचन. Psalms 122 and 7. तुझ्या कोटात शांती असो, हा, तुझ्या कोटात शांती असो. शांती असो, तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात क्षेम कुशल असो. क्षेम कुशल असो. हालेलुया. Peace be within your walls, Pa- prosperity within your palaces. तुझ्या कोटात काय असो? शांती असो. हालेलुया. Let कोट peace- म्हणजे काय? तट. Let peace be within your walls, your तट boundaries. म्हणजे काय? गावकूस. And it is the boundary of the village. वेस ज्याला आम्ही म्हणतो. And the walls of the village. मग तुझ्या कोटात काय असो? शांती असो. Let peace be within your walls. मग तारणामध्ये काय आहे? शांती आहे. So the salvation has. का it has शांती peace. आहे? What is the peace? कारण ते तारण कुणामुळे मिळालेलं आहे? How do we get the peace? ख्रिस्तामुळे मिळालेलं आहे. Because salvation because of त्या Christ. तारणाला आणि तारण तुम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. We shouldn't waste the salvation. याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. For that you're trying hard. ज्यानं तुम्हाला तारण दिलंय One has given you त्याची salvation. चित्तवृत्ती तुम्ही धारण केलेली आहे. You have to take his behavior. म्हणून तुमच्या कोटामध्ये काय आहे?
शांती आहे. That is your walls of peace. तुमच्या चित्तामध्ये तट पडले If there is your nature is म्हणजे broken, तुम्ही तारणाची उपेक्षा केली, that is among the salvation. तिथं शांती असणार आहे का? असणार आहे का? Will you have peace there? नाही. मग ते पडक्या गावासारखं झालं. So that becomes like a broken city. पण तुम्ही जर ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण केलेली आहे, But if you have the heart of तो Christ, खोड देवाने बांधले म्हणजे तारण देवाने तुम्हाला दिलेला आहे, the walls and salvation is given you, आणि तुझ्या कोटात शांती असो. and you will have peace in your walls. हालेलुया. Hallelujah. पुढे काय लिहिलंय? What is written further? तुझ्या मंदिरात, In your temple, क्षेम कुशल तुझ्या मंदिरात काय असो? क्षेम कुशल, सगळं काय कुशल. and prosperity will be there in your palaces. तुझं मंदिर म्हणजे कोण? What is this temple? मीच ते देवाचं मंदिर. I am the temple of God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणजे तुझं काय असो? क्षेम कुशल. Everything will be prosperous. का बरं? Why so? कारण तू तट बांधलेला आहे. Because you have built your walls. देवानं तारण साधलंय. देवानं मग तुझ्या भुजानं काय साधलेलं आहे? मगाशी आम्ही वाचलं काय साधलेलं आहे? तारण साधलेलं आहे. तुझ्या मंदिरात काय असो? क्षेम कुशल असो. नव्या कराप्रमाणे मंदिर कोण आहे? तुम्ही आणि मी. हालेलुया. तुमचं शरीर माझं मंदिर आहे, And your body is my temple. आणि त्यामध्ये माझा आत्मा वास करतोय, तुला ठाऊक नाही का? Do you not know my spirit dwells in तुम्ही you? आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. Present yourself as a holy living sacrifice accepted to God. That is your reasonable service. हे तुझं बांधकाम आहे. And that is your building. पूर्णत्व तुला गाठायचं You have आहे. to attain perfection. इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. It's not that I've been मला मागील perfected. गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं ignore आहे. things of the past. पुढील गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे. Accept the things आणि of future. मर्यादेवर खुणेपर्यंत मला And धावायचं run to the end post. हालेलुया. Hallelujah. इतक्यात मी पूर्ण झालोय का? Have I been perfected मी yet? तारण स्वीकारलेलं आहे प्रिया. I've accepted the पण ते salvation. पूर्णत्व मला मिळाले का? I haven't got the मी त्या perfection. प्रक्रियेमध्ये आहे. I'm in the मी process. त्या प्रोसेस मध्ये आहे. I'm in the process. मी प्रवासामध्ये आहे. in the journey. मला मार्गक्रमण करायचं आहे. I have to walk मला through. बांधकाम करायचं I have to आहे. build it. हालेलुया. Hallelujah. आणि एक दिवस देव येणार आहे. One day God will come तो माझ्या बांधकामाला ओळंबा लावणार आहे. and He will mark my building. आणि परमेश्वर म्हणतो मी जर ओळंबा लावला And once I mark it, तर त्याच्यामध्ये तंतोतंत कोण बसणार आहे? and who can sit perfectly in it? म्हणजे याचा अर्थ तिथं अवघड आहे. And it is difficult there. पण मागे मी तुम्हाला सांगितलं, And I said before, देवाला शोधणाऱ्याला अवघड काही नाही. whoever searches God is not difficult. देवाला प्रयत्नपूर्वक शोधणाऱ्याला अवघड Whoever काही tries hard to search for God is not difficult for them. अवघड काय असणार आहे? Is it difficult? कसा कधी होणार आहे? When will it be? माझ्याच्याने होणार आहे का? असं ज्यास विचार येतो त्यास अवघड असणार आहे. When we have such a thought that can I do this, only then we feel it's difficult. पण पवित्र शास्त्र आम्हाला But the सांगतं Bible tells us येशू मध्ये मी सर्व काही करायला समर्थ आहे. in Jesus I'm able to do everything. हालेलुया. Hallelujah. तुझं मंदिर आहे. Your temple is there. तुझ्या मंदिरामध्ये क्षेम कुशल असो. In your temple let there be prosperity. आमेन. Hallelujah. आज माझ्यामध्ये मी डोकावून पाहूयात प्रिया. And I have to dig down deep inside क्षेम me. कुशल आहे का? Am I prosperous? हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्ही विश्वासाचे नेत्र उघडा. And open the eyes of belief. तुमचं मन जर तुम्हाला दोषी ठरवत If नसेल your mind doesn't तर accuse you, देवाजवळ जायला तुम्हाला धैर्य आहे. you have courage to go before त्याच्या God. समोर उभा राहायला तुम्हाला धैर्य Have आहे. courage to go before Him. बायबल आम्हाला So the सांगतं Bible says, तुझ्या मंदिरात क्षेम कुशल असो. let everything be prosperous ते in your क्षेम palaces. कुशल तुझ्या मंदिरात कधी असणार आहे? When everything will be prosperous, ज्यावेळेस तुझ्या कोटामध्ये शांती असेल. when you will have walls in your peace. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. घरामध्ये शांती There's आहे peace in your house. तर घरामध्ये असणारा प्रत्येक व्यक्तीचं क्षेम कुशल असणार So आहे. everyone in the house is prosperous. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुझा तट तू बांधलेला आहे. You have built your walls. तुझं तारण तू बांधलेला You have आहे. built your तुझा salvation. कोट तू बांधलेला You have आहे. built your walls. हालेलुया. Hallelujah. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की तुझ्या मंदिरात क्षेम कुशल असो. And then we see after that, let your क्षेम
lessons, be prosperous. हा, पहिली शांती मग क्षेमकुशल आहे. First peace and then prosperity. आमेन. Amen. मग आपला तट आम्ही सांभाळावा. You have to take care of our walls, तुमचं मन, हालेलुया, your mind, तुमचं चित्त, your heart, तुमचं अंतःकरण your heart. तुमच्या स्वाधीन पाहिजे. Let it be in your आणि ते control. तुमच्या स्वाधीन त्याच वेळेला होईल It will be in your control जेव्हा ते मन तुम्ही ख्रिस्ताच्या स्वाधीन करा. when you give your mind in the control of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाचा आत्मा, संदेशांचा आत्मा संदेशांच्या कसा असतो, कसा असतो, स्वाधीन. हालेलुया. The hearts of the prophets are in their own control. तुमचं मन तुमच्या स्वाधीन पाहिजे. Your mind should be in your own तो control, तुमचं आत्मी देवाच्या आत्म्यानं भरलेले पाहिजे. and you should be filled with the Spirit तुम्ही of God. ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये पाहिजे. You should be in the heart of God. पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यामध्ये असतो, And when Holy Spirit is in you, संदेशाचा आत्मा संदेशाच्या स्वाधीन असतो. and the heart of the prophet in his own control. तुमच्या चित्ता, तुम्ही तुमचं चित्त ख्रिस्ताला दिलेलं आहे. Your heart you have given to God, ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्यामध्ये आलेली आहे. and his nature is coming to you. म्हणजेच तुमचं चित्त तुमच्या स्वाधीन आहे. So your heart is in your कारण control तुम्ही आत्म्यानं भरलेले because आहात. you are filled in the Spirit. आहेत का भरलेले? हालेलुया. Hallelujah. घाबरू नका, हात वर करू, विश्वासानं करा. आमेन. Amen. मग आत्म्यानं भरलेले आहेत तर किती लोक रोज अन्य भाषा बोलतात, रोज गुड गोष्टी How many देवाबरोबर. of you pray in tongues and speak the great mysteries to God every day? किती जण बोलतात, बोला, हात वर करा की. हा, पाच, पुन्हा मागा हात करा, वर करायला तेवढेच हात वर होते. मग कसले आले आत्म्यानं भरलेलं जीवन? So how come you are filled in the Spirit? म्हणून चित्त स्वाधीन नाही तुमच्या. Your heart is not in your control. कारण जे देवाला देव अपेक्षित होते तुम्ही करत नाही. What God expects, you don't do that. देव काय म्हणतो? What God says, तुम्ही आत्म्याने भरलेले व्हा. be filled with the Spirit. मग आत्म्याने भरलेले व्हायसाठी मार्ग सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. So you have given a way to be filled with the Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, Walk by the guidance of Spirit. भाषा बोला. Speak in tongues. जो भाषा बोलतो तो मनुष्याशी नाही तर देवाशी बोलतो. Who speaks language doesn't speak to man but to God. जो भाषा बोलतो जो स्वतःची उन्नती करतो. One who speaks in tongues prospers himself. हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही स्वतःची उन्नती साधण्यासाठी जो मार्ग देवाने सांगितलाय तो तुम्ही करत नाही. If you want your own progress, the way told to you, don't do that. मग त्यामुळे तुमच्या बांधकामावर स्टे आलेला आहे. For that your building is stopped. आहे का नाही? एखादं बांधकाम चांगलं उभं राहतं, चांगले कॉलम वगैरे उभे राहतात. And you lay the foundation of a building. मग कोणतरी कोर्टाकडनं नोटीस पाठवतं. And someone orders a stay on you. नोटीस आहे ती You get a notice. बांधकामावर स्टे. The construction is stopped. आता जेव्हा कोर्ट निर्णय देईल त्यावेळेला तुम्हाला बांधकाम करायचं का नाही ते नंतर ठरेल. When the court orders, only then you can construct पण it further. कोर्टाच्या ऑर्डर आला की स्टे म्हणजे But when the court orders, you have to stop work. आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही स्वतःचा स्टे आणलेला आहे तुम्हीच. In a spiritual life, you are obstructing your own life. कारण देवाने सांगितले ते तुम्ही करतच नाही. You don't do what God says. अन्य भाषा बोलत नाही. You don't speak in tongues. गोड गोष्टी देवावर Don't बोलत speak the secret and नाही. मग तुमची mysteries. आध्यात्मिक उन्नतीच होत नाही. You're not prospering spiritually. तुमची आध्यात्मिक उन्नती होत नाही, तुमचं बांधकाम होत नाही कारण तुम्हीच तुमच्या बांधकामावर स्टे तुम्हीच आणलेला आहे. You're not prospering spiritually because you are the one who stayed on your building. कशामुळे आलेला आहे? Why is it so? तुम्हीच तुमच्या चित्तात तट पाडलेला आहे. You are just broken your heart, एकमेकांच्या विरोधात. opposing each other. हालेलुया. Hallelujah. हा मला आवडत नाही, तो मला आवडत I नाही. don't like this, I don't like that. हा मला याच्या माझं त्याचं माझं पटत नाही. And I don't get well with him. ख्रिस्ताचं मन त्याला सुद्धा आहे. He's got the heart of Christ. ख्रिस्ताचं मन तुला सुद्धा You've got आहे. the heart of Christ. मग कसं तुझं आणि त्याचं पटत नाही? So how come you don't agree with him? हालेलुया. पटायला पाहिजे की नाही? You should agree with him. एकच मन आहे म्हटलं तर पटायला का अवघड If you जातं? both have the same heart, you should agree on the same thing. हो की नाही? Yes or no? पण आमच्या चित्तात तट पडलेला आहे. But our hearts are broken now. त्यामुळे सगळ्या आध्यात्मिक बांधकामावर एक स्टे आलेला आहे. So all of our spiritual construction has been stopped. देवाला तुम्ही किती म्हटला ना तो स्टे उठाव देवा. How much ever you say to God, please let us construct देव it. म्हणे, मी कुठं स्टे दिलाय? God said, I have not stopped it. तूच घेतलेला आहे स्टे. You yourself have stopped it. आळसामुळं, Your laziness, चुकीच्या वागण्यामुळं. wrong behavior. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. येशूनं सांगितलं की धोंड बाजूला सारा. Jesus says, put away the stone. मग धोंड बाजूला कोणी सारली? लोकांनी सारली का येशूने सारली? So who took away the stone? People कुणाला or जिवंत Jesus? करताना ही घटना घडलेली आहे. हा, व्हेरी गुड. हालेलुया. धोंड काय करा? बाजूला सारा. Take away the stone. येशूला काय धोंड बाजूला सारता येत नव्हती का? Couldn't Jesus take away the stone? धोंडेला एका शब्दात देवाने सांगितलं, आज्ञा केली असती बाजूला होतो तो
You could have commanded the stone and stone would have gone away. पण काही गोष्टी असतात त्या आम्हालाच करायच्या But असतात. some things we have to do it ourselves. हा. येशूने आवाज दिला, And Jesus तो cried out. हालेलुया. आम्ही सगळ्या गोष्टीला अडखळ ठरतो प्रिय. We are obstacles for everything. आम्ही सगळ्या गोष्टीला आम्ही बांधून टाकलेला आहे. We are just tied up everything. आणि मग आम्ही म्हणतो की माझ्या काय सैतानाने खूप मला त्रास दिला. And we say the devil is troubling us. सैतान तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. Devil cannot trouble you. हा. योबाला त्रास द्यायचा होता सैतानाला, तोला देऊ शकला का तो? Devil wanted to trouble Job, but he couldn't. ज्या वेळेला देवानं परमिशन दिली, जा त्याला तुझ्या हातामध्ये मी दिलाय, त्याच्या जीवाला मात्र स्पर्श करू नको. When God permitted the devil, do anything but don't touch his soul. याचा अर्थ सैतान तुमच्या जवळ येऊ शकत. मग तुम्ही का म्हणता मला सैतान त्रास देतो म्हणून? This means devil doesn't come to you, and why do you say that devil troubles you? सैतानाने हे केलं, सैतानाने ते केलं, सैतानाने अमुक केलं. Devil did this, devil did that. तुम्ही त्याला परवानगी दिली You allow him. आणि म्हणून तो आलाय, He came into you. म्हणून तुम्हाला त्रास दिला. That is troubling you. तुम्ही जर तुमचं बांधकाम व्यवस्थित चालू ठेवलं असतं, ते ठेवतात, If you kept your construction going on well, तुमच्याजवळ येणारच नाही. तो he won't come to you. लांबून बघून पळून जाईल. He'll see from afar and go तुमच्या away. बांधकामावर स्टे आणण्याचा त्याला अधिकारच नाही. He doesn't have the right to stay your building. कारण तुमच्या मंदिराच्या बांधकामाची सँक्शन वरनं आलेले स्वर्गातून. Because construction of your temple has been approved from the heaven. हालेलुया. Hallelujah. त्याचा आर्किटेक्चर आहे प्रभू येशू ख्रिस्त. The architect is Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. तो बांधत आहे. He's building it. आमेन. Amen. मग त्याचं बांधकाम कोणाची पाडायची हिंमत आहे का हो? And who can put a stay on his building? आहे का? त्यानं तुम्हाला तारण दिले, तुमचं तारण हिरावून घ्यायची त्या सैतानामध्ये शक्ती आहे का? He's given you salvation. Can the devil take away salvation? ज्यावेळेस तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्ही काहीतरी केलेलं असतं, त्याला संधी दिलेली असती, म्हणून तो घुसलेला असतो. And when he tries to take your salvation, it is you have given him the chance to take it. कारण तो घुसखोर आहे. Because he is the intruder. काय तो? घुसखोर आहे, लबाड आणि लबाडाचा बाप आहे. He's the intruder. He's the liar and the father of liars. हा. घुसखोरी करणारे लोक का घुसखोरी करू शकतात? Why can people intrude? कारण ते संरक्षण देणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी झालेलं असतं, बाबा काय चुकीचं त्यांच्याकडनं जसं पाहिजे तसं त्यांनी काम केलं नसतं, म्हणून घुसखोरी होती लोक देशामध्ये. Because the people who are the walls are the ones who are broken, and that is why there's intrusion. तुम्ही जर आत्म्यामध्ये जागृत राहिला, But if you're vigilant in the spirit, तुम्ही विश्वासामध्ये भक्कम उभे राहिला, your faith strong in faith, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत तुम्ही गेला, and you getting strong in faith, like Christ taught to you, स्मरण करणारे तुम्ही असाल, and you are the ones who worship Him तर always, तो तुमच्या जवळ येणार नाही. then it won't come to you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, Your body is the temple of त्यामध्ये Christ, देवाचा आत्मा वास करत आहे. and His Spirit dwells in you. हालेलुया. Hallelujah. जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश. Whoever tries to destroy my temple, I'll destroy him. मग आम्ही देवाच्या मंदिराचा नाश करतो चित्तवृत्तीत तट पाडण्याच्या द्वारे. So we ourselves are destroying the temple of God by opposing the nature of Christ. मग देवाने अगोदरच सांगितले, जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश. So God says, whoever destroys my temple, I'll destroy him. मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible tells us, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, a living, पवित्र, holy, देवाला प्रिय that is loving to असा God, यज्ञ करा. and give a sacrifice. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. That is your spiritual हा service. यज्ञ म्हणजेच तुमचं बांधकाम करणं आहे. And the sacrifice means your construction. आणि जोपर्यंत तुम्ही या जगामध्ये आहात, Until you are in this world, तोपर्यंत तुमच्या बांधकामाची प्रोसेस चालू असणार your आहे. construction is going on. आणि मग पूर्णत्वाचा दाखला त्यावेळेला मिळणार आहे, And you will get the completion certificate न्यायाच्या दिवशी. on the day of judgment. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एखादी बिल्डिंग प्लॅन प्रमाणे बांधून झाली If a building is constructed according to the plan, की लगेच आम्हाला राहायला जायला जागा परवानगी नसते. we cannot just go and stay in it. परत कॉर्पोरेशनला कळवावं लागतं. You have to go and inform the corporation. कॉर्पोरेशनचे इंजिनियर परत व्हिजिट देतात. The engineers come and visit. मग बरोबर त्या मापामध्ये बांधकाम केले का नाही बघतात. They check all the measurements of the construction. हालेलुया. Hallelujah. बरोबर मेजरमेंट घेऊन बांधकाम बरोबर त्या प्लॅन प्रमाणे झालंय की नाही, They check the measurements according to the plan. मग शिक्का मारला जातो. And then they give the stamp. आणि मग जो कागद मिळतो त्याला म्हणतात कम्प्लिशन And सर्टिफिकेट. then they give a document which is called completion मग certificate. तुमचा बांधकामाला परवानगी मिळालेली आहे, तुम्ही राहायला जाऊ
शकता. And then your building is sanctioned and you can go and stay in it. मग न्यायाचा दिवस तोच आहे प्रिया. That is the day of judgment. देव ओळंबा लावणार आहे. And God will put a सगळं measure there. बांधकाम बघणार आहे. He'll see the बरोबर construction. तंतोतंत सगळं बसलंय का, If everything is according to the नीतिमत्वाच्या measure, चौकटीमध्ये बसलंय in का, the boundaries of मग तो righteousness, सगळं ते बघणार. he'll see everything. आणि मग तो जीवनाचा मुकुट तुम्ही तर बांधकाम तसंच्या तसं केलं असेल देवाच्या इच्छेप्रमाणे, If you have built everything according to the will of God, तो जीवनाचा मुकुट तुम्हाला मिळणार. you'll get the crown of life. म्हणजे शिक्का मिळणार. You'll get the stamp. कम्प्लिशन You'll get सर्टिफिकेट. the completion तुम्ही स्वर्गीय certificate. राज्यासाठी पात्र आहात. You are completed for the heavenly kingdom. हालेलुया. Hallelujah. ये माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, I'm a good and faithful हे servant. तुझं वतन घे. Come and take your तू inheritance. तुझं बांधकाम माझ्या नियमाप्रमाणे You केलं. complete your construction by my आता rules. माझ्या नियमाप्रमाणे हाताने न बांधलेलं आहे स्वर्गाचं राज्य तुझ्यासाठी आहे. And by my rules, the heavenly kingdom constructed is for you. दोन्ही ठिकाणी बांधकाम चालू आहेत. 2 places construction is going on. हालेलुया. Hallelujah. एक स्वर्गामध्ये. In heaven, अरे येशू म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार he says, I'll करतो. go and prepare a place for you. हाताने बांधलेलं नाही असं सर्व काळ टिकणारं आणि स्वर्गाचं राज्य ते वतन तुमच्यासाठी देव तयार करत आहे. Not built by hand, but everlasting, the kingdom of heaven, आणि God is building for you. तुम्ही प्रत्येक जण देवाची इमारत आहात And all of you are the building of Christ. असं पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं. Bible tells us, तुम्ही देवाचे शेत आहात, and you are the farm of God, तुम्ही देवाची इमारत you are the आहात building of आणि God, तुम्हीच ती इमारत तुम्हाला बांधायची आहे. and you have to construct that देवाच्या building नियमाप्रमाणे. according to the rules of God. जर तुमच्या चित्तात तट पडला If your heart तर goes astray, बांधकामाला तडे जाणार आहे. the construction will be आणि त्या broken. न्यायाच्या दिवशी तुमच्या बांधकामाला परमिशन कम्प्लिशनचं सर्टिफिकेट मिळणार And on the day of judgment, your construction won't get a completion मग certificate. त्याच्यासाठी देवाच्या मंडळीनं एक लक्षात ठेवा. For that, the church of God will listen to one thing. तुमच्या चित्तवृत्तीत तट पडण्याचे काही किंवा पोकळ अभिमान जरा वाच रे बाळ विषम. 2रा अध्याय फिलिप्पीकराचं पत्र. दुसरा अध्याय 2रं वचन 2. सॉरी 3रं वचन. तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान असणे धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास. आता हितच आम्ही चुकतो प्रेम. Let there be nothing be done through selfish ambition or conceit, but in lowness of mind, let each esteem other better than himself. Let each of you look out not only for his own interest, but also for the interest of others. लीनतेने एकमेकास आपणापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानायचं किती अवघड काम आहे. But in lowliness of mind, you have to consider other higher than you. माझ्यापेक्षा तो भारी. He is higher than me. कसं अवघड आहे का नाही. It's so difficult. आणि येशू आपला म्हणतो आमचा उद्धार करता. And Jesus, our Redeemer, says, मी केले तसे मी जे चमत्कार केले त्याच्यापेक्षा अधिक चमत्कार तुम्ही करणार आहात. the miracles I did, you are going to do much more. हालेलुया. Hallelujah. म्हणजे तो आम्हाला पूर्ण श्रेष्ठ कर्तव्य नेत आहे. He is taking us to the perfection. पण आम्ही मात्र त्या शरीराचं अंग एकमेकांना खेचत आहोत. But we are the organs of that body are pulling each other. चित्तात तट पडत आहे. And we are breaking up each other. म्हणून तुम्ही इमारत आहात. So you are the building. तुमच्या वागण्याने तट पडतात. And because of your behavior, चित्तात तट पाडण्याचं everything is किंवा broken. पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे. And there should be no selfish ambition or conceit. ह्याच्यात तट पडला की इमारतीला तडा गेलाच. If something is broken here, your building is weak. इमारतीला तडा गेला की कम्प्लिशन होत नाही. And if your building has flaws, you won't get completion. म्हणून बायबल आम्हाला सांगतं The Bible says, असली ती जी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये होती ती तुमच्यामध्ये असो. and the ambition, the lowliness of mind that was in Christ, let it in you. 5वं वचन आहे. And the 5th word, वाचा.
अशी जी चित्तवृत्ती असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. आता दुसऱ्या भाषांतरामध्ये आहे असं जे चित्त ख्रिस्तामध्ये होतं ते तुम्हामध्येही असो. Let this mind that was in Christ Jesus, let it be in you. बांधकाम करा. So construct. वेस्त बांधलेली आहे. You have built your walls. ती कुणी बांधली आहे? Who built it? कुणी बांधली? म्हणा की येशूने बांधली. Jesus तट म्हणजे built it. काय? तारण आहे, बरोबर का नाही? दुसरे एक उदाहरण वाचा आपल्या आणि तटाच्या विषयी. I'll see another यशाचा ग्रंथ example. याचा 26वा अध्याय आणि पहिली 2 वचन. तट म्हणजे तारण, कोट म्हणजे तारण. बघा काय येतील. Isaiah 26. त्या समयी त्या समयी यहूदा देशात हे गीत गातील. हे 26:1-2 वाचतो ना. हो. वाचा. आमचे नगर तटबंदी केलेले आहे. तटबंदी केलेले आहे. तारण हेच त्याचे कोट तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहे. हालेलुया. आमचे नगर कसं केलंय? तटबंदी केलेली असं ते लिहिले ना. वाच परत एकदा विशाल. त्या समयी यहूदा देशात हे गीत गातील. गीत गातील. आमचे नगर तटबंदी केलेले आहे. आमचे नगर काय केलेले आहे? तटबंदी केलेला आहे. तटबंदी केल्यानंतर आतमध्ये नगर वसलेला आहे. हालेलुया. पुढचं वचन. तारण हेच त्याचे कोट. तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहे. तारण हेच त्याचे कोट आणि काय? तट नेमलेले आहे. आमेन. In that day, this song will be sung in the land of Judah. We have a strong city. God will appoint salvation for walls and bulwarks. Open the gates that the righteous nation which keeps the truth may enter in. म्हणून तुमच्या चित्तवृत्तीत तट पडण्याचे काही नसावे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे. So there should be no selfish ambition or conceit in your heart. हालेलुया. Hallelujah. तुम्ही हंगामामध्ये जगत आहात. You are living in the ripe season. सुगीचा हंगाम आहे. At the season of शेते harvest. पिकली, शुभ्र झाली, कापणीस आली. काय येणार आहे म्हटलेले तिथं? नाही. हालेलुया. शेते पिकली, शुभ्र झाली, कापणीस आली. आणि जेव्हा ती कापणीस आलेली आहेत म्हटल्यानंतर कापणारा येणार आहे. हालेलुया. मेघावर बसून येणार आहे. हालेलुया. तुम्हाला मला घेऊन जाण्याला येणार आहे. कोण ते निवडलेले लोक आहेत की ज्यांना येशू घेऊन जाणार आहे. हालेलुया. म्हणून तट तुमचं काय आहे? तारण आहे आणि ते तुमच्या स्वाधीन असावं. हालेलुया. म्हणून नुसतंच मी विश्वासणार आहे, विश्वास नाही, सर्व ही गोष्टी त्याच्यामध्ये असलेल काही कामाचं नाही. तसं जर असेल तर तुम्ही कसे आहात? पडक्या गावासारखे आहात. हालेलुया. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी देवाच्या कृपेनं आपण पाहूया. तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. म्हणजेच हे तुम्ही करत असलेलं बांधकाम आहे आणि ते तुम्हाला कसं करायचं आहे? सातत्य ठेवायचं आहे. जोपर्यंत तुमचा श्वास आहे तुम्हाला पूर्णत्वापर्यंत जायचं आहे. बांधकाम पूर्ण करायचं आहे. चित्तामध्ये तट पडू देऊ नका, नाहीतर इमारतीला तडे जातील. तुम्ही कोण आहात? देवाचं, ख्रिस्ताची इमारत, ख्रिस्ताचं शेत आहात. हालेलुया. म्हणून उठूयात.